घालवण्यासाठी किंवा स्किन फेअर करण्यासाठी, ब्राईट करण्यासाठी तुम्ही कुठलं सिरम वापरताय का? जर वापरत असाल तर तुमचं सिरम, स्पेशली विटॅमिन सी सिरम, हे युजफुल आहे का तुमचं वेस्टेज ऑफ टाइम आणि मनी आहे ते आजच चेक करा. कसं ते सांगते. माझ्या क्लिनिकमध्ये अनेक पेशंट येतात, ते नेहमी असं सांगतात, आम्ही हाय क्वालिटीचं विटॅमिन सी वापरतो, हाय पर्सेंटेजचं विटॅमिन सी वापरतो, ब्रँडेड विटॅमिन सी, काही तर फॉरेनमधून मागवलेले विटॅमिन सी सिरम वापरतात, पण मॅडम रिझल्ट येत नाहीये. काही जण असंही सांगतात की मॅडम विटॅमिन सी सिरम आमचं चांगल्या क्वालिटीचं आहे, चांगल्या ब्रँडचं आहे, पण ते वापरल्यावर स्किनला झुंजतंय, इरिटेशन होतं, स्किन सेन्सिटिव्ह होत चालली, आग होतीये स्किनला. तर आता ह्याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा विटॅमिन सी सिरममध्ये विटॅमिन सी फक्त नावासाठीच उरलेलं आहे. कसं ते सांगते. आता विटॅमिन सी सिरमची जी बॉटल असेल ना, ती तुम्ही चेक करा, त्याचे इन्ग्रेडियंट्स कंटेंट चेक करा, त्याच्यावर एल एस्कॉर्बिक ॲसिड असं विटॅमिन सी लिहिलेलं असतं किंवा प्युअर फॉर्म ऑफ विटॅमिन सी 10%, 20%, 15% असे बरेच प्रकार लिहिलेले असतात. पण नेहमी एक लक्षात ठेवा, विटॅमिन सी हे इंडियन क्लायमेटमध्ये हीट आणि लाईट म्हणजे उजेड आणि उष्णतेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते ऑक्सिडाइज होऊन जातं. आता ऑक्सिडाइज होतं म्हणजे काय? समजा एक तुम्ही ॲपल घेतलं, सफरचंद, ते कट केल्यावर कसं असतं? व्हाईट असतं. थोडा वेळ गेला थोडं येलोइश होतं, अजून थोडा वेळ गेला थोडं डार्क येलो होतं, थोड्या वेळाने ते रेडिश, ऑरेंजिश आणि मग नंतर डार्क ब्राऊन होऊन जातं. आता डार्क ब्राऊन झालं, डार्क रेडिश झालं तर ते ॲपल तुम्ही खाता का? नाही खात. का? त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झाली आहे. त्या ॲपलचं झालेलं आहे ऑक्सिडेशन. आता त्याला तर आपण कलर नाही मारला, मग पण ते हीटच्या आणि लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये, हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आपल्या इंडियन क्लायमेटमध्ये ॲपल लवकर कलर चेंज करतं, ऑक्सिडाइज होऊन जातं. सेम तसंच प्युअर फॉर्म ऑफ विटॅमिन सी किंवा एल एस्कॉर्बिक ॲसिड विटॅमिन सी हे इंडियन क्लायमेटमध्ये लवकर ऑक्सिडाइज होतात. ऑक्सिडाइज होतात ह्याचा अर्थ त्यांचा रिझल्ट देण्याची कॅपॅसिटी कमी होते, त्यांची इनॅक्टिव्ह होऊन जातात ते प्रोडक्ट. त्यासाठी तुम्हाला रिझल्ट येत नाही आणि स्किन इरिटेशन, जेवढा तुम्ही कलर चेंज झालेला, काही काहींचे सिरम कलर चेंज करतात, म्हणजे पहिलं ट्रान्सपरंट असतं विटॅमिन सी सिरम, काही दिवसांनंतर, काही आठवड्यानंतर थोडं येलोइश होऊन जातं, त्याच्यानंतर थोडं डार्क येलोइश. सो ट्रान्सपरंट आणि येलोइश आहे जोपर्यंत सिरम तुमचं, तोपर्यंत वापरू शकता, लवकरात लवकर वापरून संपवायचं आहे. डार्क येलो, ऑरेंज और रॅदर कधी कधी ब्राऊनसुद्धा होतं. असं जर सिरम तुमचं झालं असेल तर ते इनॅक्टिव्ह झालं आहे, ऑक्सिडाइज झालेलं आहे आणि त्याचा रिझल्ट येणार नाही. उलट तसं तुम्ही म्हणाल पैसे वेस्टेज जातील, एवढ्या महागातलं मागवलं आहे, वापरून संपवते, पण असं ऑक्सिडाइज झालेलं विटॅमिन सी सिरम लावलं तर तुमची स्किन इरिटेट होईल, स्किन डॅमेज होईल, सेन्सिटिव्हसुद्धा होऊन जाईल. त्यामुळे असं ऑक्सिडाइज झालेलं डार्क ऑरेंज कलर, रेडिश कलर व ब्राउनिश कलर झालेलं विटॅमिन सी सिरम वापरू नका, ते तुमच्या स्किनसाठी चांगलं नाही आहे. मग आता ऑफकोर्स याला सोल्युशन काय आहे? सो ह्याला मी आणलं आहे सोल्युशन, प्युअर हॅपीनेस ब्रँडचं ब्राईटनिंग फेस सिरम. हे ब्राईटनिंग फेस सिरममध्ये काय आहे स्पेशल? तर ह्या ब्राईटनिंग फेस सिरममध्ये 3O इथाइल एस्कॉर्बिक ॲसिड हा विटॅमिन सीचा फॉर्म आहे. आता ह्याच्यामध्ये काय असतं? हा फॉर्म स्टेबल आहे, हा इंडियन क्लायमेटमध्ये हीट किंवा लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर ऑक्सिडाइज लवकर होत नाही, प्लस तो जास्ती डीपर जातो स्किनमध्ये, त्यामुळे रिझल्ट खूप सुंदर दिसतो. बऱ्याच काळापर्यंत तुमचं सिरम डॅमेज होत नाही, प्लस रिझल्ट पण देणार आहे, इरिटेशन नाही होणार आहे, स्किन सेन्सिटिव्ह नाही होणार आहे. सो 3O इथाइल एस्कॉर्बिक ॲसिड तुम्ही गुगलवर सर्च करू शकता पाहिजे तर. हा स्टेबल फॉर्म आहे विटॅमिन सीचा, जो लवकर ऑक्सिडाइज होत नाही. प्लस आपल्या प्युअर हॅपीनेस ब्रँडच्या ब्राईटनिंग सिरममध्ये 3O इथाइल एस्कॉर्बिक ॲसिडसोबत आहे अल्फा आर्ब्युटिन, टर्मरिक, कुकुंबर एक्स्ट्रॅक्ट, जे स्किन ब्राईट करायला अजून मदत करतात. मग झालं की नाही डबल फायदा? सो यापुढे कधीही तुमचं सिरम तुम्ही चूज कराल त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे
त्याची किंमत किती आहे, पर्सेंटेज किती आहे, ब्रँड काय आहे ह्याच्यापेक्षा त्यातला कंटेंट जो आहे, इन्ग्रेडियंट जो आहे, विटॅमिन सीचे जे फॉर्म आहे तो किती स्टेबल आहे हे मात्र नक्की चेक करा. त्याचा कलर किती चेंज होत आला आहे ते मात्र नक्की चेक करा. तरच तुमची स्किन सुंदर दिसेल आणि रिझल्ट उत्तमोत्तम येतील. आजपर्यंत माझ्या अनेक पेशंटना ह्याच्याने रिझल्ट आलेला आहे. सो आज मी हे तुमच्यासाठी मार्केटमध्ये घेऊन आलेले आहे. सो यूज प्युअर हॅपीनेस ब्राईटनिंग फेस सिरम फॉर बेस्ट रिझल्ट. थँक्यू.